तर अब्दुल सत्तारांची छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागलेली आहे। संदीपान भुमरे खासदार झाल्यानंतर सत्तार यांच्याकडे आता संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदाची सूत्र देण्यात आले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो असं सत्तार यांनी म्हटलंय। सर्वांना विश्वासात घेऊन माझ्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री अब्दुल सत्तार जे आहेत, प्रथमतः खूप खूप अभिनंदन। काय तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, खरं म्हणजे आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली। मी त्यांचे मनापासून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानतोय। त्याचप्रमाणे त्याला संमती देण्याचं काम देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलं। या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही सन्मानाने आपल्या TV 9च्या वतीने त्यांचेही आभार मानतो। नक्की छत्रपती संभाजीनगरमध्ये फटाके वाजवायला सुरुवात झालेली असली तरी सुद्धा भाजपचे सुद्धा अतुल सावे होते, त्यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं, अनेक नावे चर्चेत होती, कारण अनेक नेते हे तुमच्या जिल्ह्यातून येतात, त्यात या सर्वांच्या मध्ये तुमची वर्णी लागली। नाही, खरं म्हणजे ही शिवसेनेचे पालकमंत्री म्हणून ही जागा जी होती शिवसेनेच्या संदीपान भुमरेच्या खाली होती आणि मी आणि सावे साहेब आम्ही दोघंही त्या जिल्ह्याचे असल्या कारणाने साहजिक आहे त्यांनाही वाटतं आणि त्यांनी का नाही करावं, त्यांचीही मागणी करावी। परंतु अंतिम निर्णय घेताना मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या नावावर शिक्कामोर्तब केली, सर्वांना विश्वासात घेऊन केली। मी सर्वांना विनंती केली आणि माझ्या विनंतीला सर्वांनी मान देऊन मला ही काम करण्याची संधी दिली। कुठेही भारतीय जनता पार्टीचा आमचा वादविवाद नाहीये। भारतीय जनता पार्टी आमचा मोठा भाऊ आहे, त्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री महोदय करतात। त्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्याची ही शिवसेनेची जागा होती, म्हणून मला त्यांनी पालकमंत्री पदी नियुक्ती केली आणि काम करण्याची संधी दिली। एवढ्या जणांनी मोहन डुबेसह नंदकिशोर गावडे, TV 9 मराठी, मुंबई।